अमरावती शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या विभागात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. शहर अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी भूमिगत केबल आणि वीज पुरवठा जोडणी आणि सातत्याने खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. या त्रस्तावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात 100% वीज वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसकडूनही करण्यात आली आहे. दरम्यान तक्रारीचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. मग रात्री बेरात्री अपरात्री किंवा पुणे वेळेस लाईन जाणे आणि जे मेंटेनन्सचे कामं आहेत ते मेंटेनन्सचे कामं छोट्या छोट्या कामासाठी लाईन बंद ठेवणे या सगळ्या बाबी आमचे विलासभाई बोले बबलू शेखावत मिलिंदू यांनी सगळ्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली. त्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सर्व MSEBच्या अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आणि त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की आम्ही हे आमच्या मर्यादेपर्यंत सहन करू. फार मोठा आंदोलन होतो ते सुद्धा